त्यांनी एक गोष्ट सांगितली एका शिष्याला व ध्यान कर सांगितले. त्याला सांगितलं, बोगजूनी तू उत्तर दे रे झाडावर बसलेल्या माणसाला. दोन्ही उत्तर संपले. तो हुशार होता जरा शिष्य. ठीक आहे, बोललं तर मरणार आहे का, नाही बोललं तर जमणार नाही ना. मग त्याने काय केलं, त्याला विचारलं बोगजूनी, कारण प्रत्येक झेन संत विचारतो शिष्याला, सांग बोधिसत्व का गेला. झाडाला लटकलेलं फांदीचं उदाहरण देतो आणि तू समज की तू झाडावर लटकलेला आहेस. त्या जागी तुझी कल्पना कर आणि आता बोल. त्याने काय केलं, हाताचा इशारा केला. आता हाताच्या इशाऱ्याने उत्तर मिळेल का हो, हा प्रश्न आहे, कारण बोलला नाही. पण त्याने सांगितले उत्तर दे, हाताने का असे ना. ठीक आहे, उत्तर दे म्हणले. कोणी सांगितलं, बोकजू या जैन संतांनी. ध्यानासंबंधात काही सांगणे, दुसऱ्याने शब्दात सांगणे, ते अनुभव नसल्याने असमर्थता आहे. अनुभव नसेल आणि ध्यानाच्या बाबतीत त्याला काही जर प्रश्न विचारला तर शब्दातून खरं उत्तर येणार नाही. म्हणजे ध्यान परिपक्व जर त्या शिष्याचं झालं असेल तर तो उत्तर देऊ शकणार होता. हाताच्या इशाऱ्याने शब्दाने उत्तर मिळणार नव्हतं. म्हणून त्याला प्रश्न टाकलाय, तुला उत्तर द्यावं लागेल. तो गप्पच बसला होता. उत्तर दे, हाताच्या इशाऱ्याने दे. आता कसं द्यावं, आला का प्रश्न. प्रेम शब्दाचा उच्चार केला तर अर्थ ध्वनीत होतो. झाडे, नद्या, पर्वत, माणूस आपल्याला कळतो असा असा आकाराचा माणूस आहे. पण परमात्मा शब्दाचा उच्चार केला तर काही कळतं का. निर्गुण निराकार परमात्मा काही नाही. अनुभव घेतल्याशिवाय अर्थ कळत नाही. म्हणून बोकजूच्या शिष्याचा हाताने केलेला इशारा शब्दापेक्षा सूक्ष्म नव्हताच. शब्दाचा उच्चार केला नाही पण हात तर दिसतो ना, असं ऊ ऊ काहीतरी. शब्द चालत नाही तर हाताचा जड इशारा कसा चालेल. पुन्हा आली पंचायत. बोकजू म्हणाला, पळून जा इथून. त्यानं काहीतरी हाताचा इशारा केला, गेट आउट म्हणला. तुला उत्तर देता आलं नाही. बोलला तरी उत्तर चुकलं, न बोलला तरी चुकलं. हाताचा त्याने बिचाऱ्याने इशारा काहीतरी केला असेल वेडा वाकडा. पळ म्हणले इथून, तुला मी काही देत नाही. शिष्याने अनेक उत्तरे आणली. 2-3 दिवसाला शिष्य यायचा एक उत्तर घेऊन. मग डोळ्याने इशारा करायचा, काहीतरी असे अनेक प्रकाराने त्यांनी युक्त्या लढवल्या. डोळ्याने, आतून आवाज देऊन, तोंड नाही उघडायचं. पण त्याला पटलंच नाही. त्या बोगजू म्हणाला, पळ इथून, तुला उत्तर आलेलं नाही. आता काय करावं, कारण ध्यानाला इशारा करून सांगता येत नाही ना. ध्यान कसं लागलं, कसं सांगावं. आता तुम्हीच मला करून दाखवा. बोलायचं नाही, इशारा करायचा नाही, डोळ्यांनी कसं काय, कशा खुणा कराव्यात, शब्दांनी अभिव्यक्त होत नाही. शेवटी अनेक दिवस गेले, शिष्य आलाच नाही. थकला बिचारा, काही सांगा नाहीच म्हणतो. शिष्य निघून गेला, आलाच नाही. बोकजू शोधायला गेला, 2-3 दिवसांनी येणारा, आलाच नाही. कित्येक महिने झाले, हा गेला कुठे म्हणून शोधायला निघाला बोगजू. गेला, काय झालं त्याचं. तो शिष्य एका झाडाखाली मौन बसला होता. बोगजूने त्याला हलवलं, बस दगडासारखा. त्याने एका झाडाखाली तो शिष्य मौन बसला आहे पाहिलं, त्याला हलवलं. शिष्याने डोळे उघडले पण डोळे शून्य होते, जसं काय दिसत नाही. गुरु आलेले दिसत नाहीत. आतमध्ये विचार नव्हते. शब्दे विण संवादिजे. आतमध्ये विचार नव्हते, कारण आतमध्ये मौन असाल आणि तुम्ही विचार करत असाल तर आता तुम्ही मौन आहेत आणि काही विचार करतायत, ध्यान नाही. अभ्यास का होत नाही विद्यार्थ्यांचा.
आतमध्ये अनेक विचार उठत राहतात. कसं अवग्रहण करा. आतमध्ये विचार नव्हते, मन निर्विकार होते. बस तो असा बसला होता जसे काही झालेच नाही. गुरु आला, हा मोठा प्रसंग, पण त्याला काहीच कळत नाही, काही झालेच नाही. बोगजू आले, ही देखील घटना घडली नाही असा भाव होता त्याचा. त्याच्या डोळ्यात थोडाही फरक जाणवला नाही. फरक असंही केलं नाही त्यांनी. गुरु समोर उभा होता, त्याने लक्ष त्याने लावून नमस्कार देखील केला नाही. काहीच नाही. विचार नाही, भावना नाही, लहर नाही, विकार नाही, शब्द नाही, काही नाही. दृष्टी पाहतोय, काही नाही. लावून नमस्कार देखील केला नाही. त्याच्या मनात प्रश्न आता उठला नाही की पुन्हा प्रश्न विचारेल. त्याला वाटलं पुन्हा विचारेल आपल्याला, असाही भाव उठला नाही, प्रश्नही उठला नाही की बौद्ध धर्म सांग का गेला, हा प्रश्न पुन्हा विचारेल. विचारला नाही, म्हणजे भावच उत्पन्न झाला नाही. त्या वृक्षाला लटकलेल्या माणसाचे काय झाले हाही भाव नाही झाला उत्पन्न. याचं काय झालं, त्या बोधिवृक्षाचं, त्या बोधिसत्वाचं, आणि त्या झाडाला लटकलेल्या माणसाचं काय झालं, तोही भाव उत्पन्न झाला नाही. गुरुनी प्रश्न विचारला, हाही प्रश्न विसरला. त्याने काय उत्तरे दिली, न प्रश्न उठला न उत्तर दिल्या गेले. गुरुच्या उपस्थितीने फरकच पडला नाही. प्रश्न नाही, उत्तर नाही, शब्द नाही, भाव नाही, काही नाही. शब्दे विण संवदिजे इंद्रिया नेणता भोगिजे. काय माऊलींची शब्दरचना. बोकजूने लवून शिष्याच्या पायाला स्पर्श केला. बाबा रे, प्रश्न संपला, उत्तर मिळालं. शिष्यांच्या पाया पडले बोकजू. मला जे पाहिजे ते उत्तर आलं, प्रश्नही नाही. देहना देऊळ नाही ते राऊळ, काळ आणि अकाळ नाही येथे, भाव नाही भक्ती, मोक्ष नाही मुक्ती. ही अवस्था काहीच नाही. जोपर्यंत बुद्धी उत्तर देईल तोपर्यंत खरे उत्तर मिळणार नाही. बुद्धीने तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न केले तर शब्द आले, आणि शब्द आले की खरे उत्तर नाहीत, अनुभव नाही ना. आणि अनुभव येईल, उत्तर संपले, शब्द संपले, बुद्धी संपली. आणि तुम्ही उत्तर देणार असाल तर तुम्हाला अजून अनुभव आलेला नाही. शब्दे विण संवादिजे. पहा माऊली, लक्षात घ्या किती गहन ओवी आहे. सोपं नाही ज्ञानेश्वरींच्या भाष्यकारांना देखील ही ओवीवर निरूपण करणं. जेव्हा बुद्धी मौन होते तेव्हाच उत्तर मिळते, तेव्हाच उत्तर मिळते. उत्तर तुमच्यामध्ये लपले आहे, बुद्धीच्या कसरतीमध्ये नाही. बुद्धींची कसरत करून तुम्ही उत्तर शोधाल आणि शब्दांनी द्याल, संपले तुम्ही. उत्तर खोटं आहे, कारण बुद्धी द्वंद्वात आहे. निर्द्वंद्वात उत्तर आहे. निर्द्वंद स्थिती, अभेद स्थिती, अद्वैत स्थिती. विचार बुद्धीमध्ये जो प्रगटतो तो वाटल्या जातो. ध्यानामध्ये विचार शून्यता असते. विचार आणि शब्दामध्ये, मंत्र जप जरी तुम्ही केला तरी शब्द आले, लहरी आल्या, विचार आला, भाव आला. ध्यान नाही, ध्यानाच्या अलीकडील स्टेज आहे मंत्र. माझे ज्यावेळेस गेले, मला शेखरनी सांगितलं, खरं अखंड ध्यान लागेल, ज्ञानेश्वरी तुम्हाला सांगता येईल का? गायत्री मंत्र आता तुम्हाला आठवत नाही, कधी तोंड बंद होऊ शकेल?
ज्या दिवशी अखंड ध्यान लागेल, शब्द संपतील. ज्ञानेश्वरी सांगता येईल का? शेखरांनी अनिताकडे गेल्या होत्या. आपले बॉस शेखर, चंद्रशेखर गाडगीळ, पुणे, बायोमेडिकल इंजिनिअरिंगचे डॉक्टरेट आणि इलेक्ट्रॉनिक्सचे डॉक्टरेट, माझे गुरुबंधू आणि आपले हेड बॉस अध्यात्माचे. त्यांच्याकडे अनिताकडे गेल्या आणि माझं काही पुस्तक होतं ते द्यायचं होतं. आणि त्यांनी सहज सांगितलं की आता आम्ही व्हिडिओ शूटिंग घ्यायलो. त्यांना वाटलं खुश होतील, व्हिडिओ कॅमेरा घ्यायलो आणि प्रवचनं सगळी आता व्हिडिओवर होती. त्यांनी सांगितलं प्रवचनं कोणाकरता आहेत? त्या 99% लोकांकरता जे कधीच पूर्ण होणार नाहीत. लक्षात घ्या शब्द. जे झेन संतांनी सांगितलं ते आपल्याही परंपरेतनं सांगितलं. त्या लोकांकरता प्रवचनं असतात ज्यांना पूर्णच व्हायचं नाही आणि ज्यांना जोडून ठेवायचं आणि विरंगुळा पाहिजे, आणि ज्यांना पूर्ण व्हायचं शब्दातीत आहे ते सगळं भांडार. शब्दे विण संवादिजे, त्या चाटच पडल्या. मला म्हणले अर्थ नाही समजला. मला इतक्या लवकर समजणारही नाही. त्या दिवशी अर्धा तास बोलले. त्या पुन्हा मला म्हणाले अर्थ सांगा. प्रत्येक ओळ जी त्यांनी सांगितली ती वरून गेली. पण अजून मी सांगितलं नाही, थोडासा सांगण्याचा प्रयत्न केलाय. विचार शून्यतेमध्ये अखंडता आहे. बुद्धीमध्ये तुम्ही खंडित होताय, तुमचं मन खंडित होतं, तुमचं व्यक्तिमत्व खंडित होत आहे. देवालाही आपण खंडित करून टाकलंय. आपल्याकडे अनेक देवतांच्या उपासना सुरू झाल्या. एक अखंड परमात्म्याचे खंड खंड तुकडे केले. जितके विचार जास्त तितके खंडित आपण झालो म्हणून समजा. विचारांचं काहूर माजल्यानंतर टेन्शन येतं ना. काय करावं, विचारांचं काहूर आहे, टेन्शन आलंय. खंड खंड होतो माणूस. प्रश्न जो टाकला होता, बोधिसत्व चीनला का गेला आणि लटकलेल्या माणसामध्ये तुम्ही तो स्वतःचं व्यक्तिमत्व पहा आणि उत्तर द्या, हे दोन होते. प्रश्न नकोच होते, उत्तरही नको होतं. प्रश्न दिला उत्तरासाठी नाही, उत्तरामधून थकवायचं होतं. लक्षात घ्या माझा प्रश्न. बुद्धीला तुमच्या थकवायचं होतं, शिष्याच्या थकवण्यासाठी होतं. ध्यानामध्ये बुद्धी थकली पाहिजे अगोदर आणि मग ध्यान लागत असतं. म्हणून मार्गांचे चयन झाले. आता एक एक मार्ग घ्या. घ्या नामगजर, भजन. जोर जोरात भजन म्हणतात माणसं. का? नाचून म्हणतात. बरोबर आहे. मीरा नाचली. पग घुंगरू बांध मीरा नाचे रे. मीरा नृत्य करून गेली. नृत्य याच्यासाठी हे शरीर थकलं पाहिजे. गाणं याच्यासाठी बुद्धी थकली पाहिजे, मनही थकलं पाहिजे. मन, बुद्धी आणि शरीर थकवण्याचे प्रयोग ते आलंबन आहे. विचारांचं काहूर माजतंय का? म्हणा भजन, म्हणा गायत्री जप. थकू दे एकदा मन. ते मन पळतं, लगेच झोप लागते आपल्याला. गायत्रीचं जप करताना पुन्हा आपण पुन्हा सुरू होतं, पुन्हा थकतं. नको वाटतं, बुद्धीला थकणं नको वाटतं. मग गायत्री जपाला लोक बोर होतात. आता 4 माणसं बसल्यावर ओढावी लागते माळ. एकटं बसल्यानंतर पाहावं किती ओढतो. कारण उठता येत नाही ना. जसं साधनेला येऊनच बसले आपल्या घरात असे बसतात, डोळे उघडून का असे ना.